नमस्कार. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाही देशात सामान्य नागरिक हा देशाचा मालक असतो. पण नागरिकांची होणारी दुरावस्था पाहून मन सुन्न होते. आज महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, बालमजुरी, शेतकऱ्यांची आत्महत्या, महिला व वंचित समूहावर होणारे अन्याय आणि हरवत चाललेली माणुसकी यामुळे जगणे कठीण झाले आहे. करिता सामान्य जनतेला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा या मूलभूत गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पण अशा प्रश्नांवर आता लढणार कोण असा विचार करतो तेव्हा एकच नाव पुढे येतं, ते म्हणजे समाजासाठी झटणारे, लोकांसाठी लढणारे, तरुणांसाठी भिडणारे दबंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या हिंगणघाटचे सुपुत्र, युवा उद्योजक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल भाऊ वांदिले. असं म्हणतात की माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते सतत झटत असतात. शेतकऱ्यांच्या घरी जन्म घेऊन त्यांनी अत्यंत परिश्रमाने शून्यातून विश्व निर्माण केले. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजामध्ये गेल्या 18 वर्षापासून सतत कार्यरत आहेत. समाजकारण, राजकारण, क्रीडा, कृषी, पर्यावरण, ग्रामीण विकास, आरोग्य, रोजगार, उद्योग निर्मिती, महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये या असामान्य प्रतिभेच्या उत्तुंग व्यक्तिमत्वानं आपलं योगदान दिलं आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आज वाढती महागाई, वाटेला आलेला दुष्काळ आणि नापिकीमुळे फासावर चढत आहे. औद्योगिकरणाच्या नावाखाली कंपन्यांना 24 तास पण शेतकऱ्यांना 12 तासही वीज पुरवली जात नाही. बियाणांचे भाव गगनाला तर पिकाला साधा हमीभाव देखील मिळत नाही. तेव्हा या अन्यायाला वाचा फोडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कधी प्रशासनाशी चर्चा, कधी विमा कंपन्यांवर दबाव, कधी महावितरण कार्यालयाला निवेदन, वणी ते नागपूर दरम्यान निघालेल्या पदयात्रेला समर्थन, अशा अनेक माध्यमातून सरळ सरकारला धाऱ्यावर धरण्याचे काम शेतकरी पुत्र म्हणून अतुल भाऊ वांदिले यांनी केले. आधार फाउंडेशनच्या माध्यमातून निराधार महिलांना आधार देत त्यांचे अश्रू पुसले. अतिवृष्टीमुळे ज्यांचे छत हरवले त्यांना टीन आणि पूरग्रस्त भागात पाहणी करून भुकेलेल्यांना अन्न वाटप केले. महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. मार आणि कला महोत्सव घेऊन गरबा हे सामूहिक आनंदाचे सर्वोत्तम साधन मानत हा आनंद ग्रामीण स्त्रियांना उपभोगता यावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गरबा महोत्सवाचं आयोजन करत प्रत्येक क्षेत्रातील महिलेचा यथोचित सन्मान त्यांनी केला. निसर्गाने जन्मतः ज्यांना अपंगत्व बहाल केलं, ज्यांचा कुणी वाली नाही, अशा अनाथ दिव्यांगाचा तो साथी बनला. दिव्यांगांप्रती सहानुभूती दाखवत त्यांच्या आयुष्याला गती मिळण्यासाठी त्यांनी हातसायकल वाटप तर कधी मोफत नेत्रदान शिबिराचे आयोजन केले. वडनेर येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयामध्ये औषध, बेड आणि डॉक्टर यांच्या कमतरतेमुळे नकारात्मक दुःखद घटना ऐकायला आल्या. तेव्हा नागरिकांना मोफत आणि माफक दरात उत्तम पद्धतीचा उपचार मिळावा यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या विकासाची गरज ओळखून निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली. कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या मोहता मिलमधील मजुरांवरील अन्याय थांबावा आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून थकीत पगार आणि बोनसची मागणी करत मजुरांच्या हक्कासाठी आंदोलनाचा इशारा अतुल भाऊंनी दिला. शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती झाली आहे. सांडपाण्याचे नियोजन न केल्याने नाले उत्तुंब वाहत आहे. तेव्हा ही दुराव्यवस्था रोखण्यासाठी भाऊंनी आंदोलन केले तर नाल्यांच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिले. शहरातील एसटी बस स्थानकाला लागून गरीब कुटुंब राहत होते. पण अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाने त्यांना जेव्हा बेघर केले तेव्हा त्यांना नव्यानं घर मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. पोहना केंद्राअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोची येथे 1ली ते 5वी पर्यंत एकच शिक्षक होते. ही माहिती मिळताच गावकऱ्यांसोबत मिळून अतुल भाऊ यांनी शाळेला टाळा लावला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून शिक्षकाची मागणी केली. तेव्हा दुसऱ्याच दिवशी अतुल भाऊ वांदिले आणि गावकऱ्यांच्या मागणीला यश आले व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. जेव्हा सिंधी रेल्वे शहरातील नगरपालिकेने मालमत्ता करामध्ये 35 ते 40% वाढ केली तेव्हा 2 ते 2.5 महिने अतुल भाऊ वांदिले यांच्या नेतृत्वात आंदोलनातून लढा उभारण्यात आला. 21 जुलै 2023 रोजी भर पावसात जवळपास 4000 लोकांसोबत मिळून जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेवटी प्रशासनाला नमावं लागलं आणि अतुल भाऊ वांदिले
यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या लढ्याला अखेर यश मिळाले व मालमत्ता करवाढीला स्थगिती देण्यात आली. हमदापूर सर्कलमधील पहिलवानपूर गावाजवळील नाल्याचा पूल नाला खुलीकरण दरम्यान ठेकेदाराने तोडला. त्यामुळे 3 गावातील अनेक शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता बंद झाला होता. गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाला पूल बांधण्याची निवेदनाद्वारे मागणी केली, पण प्रशासनाला जाग आली नाही. तेव्हा गावकऱ्यांनी अतुल भाऊ वांदिले यांच्याकडे धाव घेतली. अतुल भाऊंनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेता जलसमाधीचा इशारा दिला. तेव्हा केवळ 7 दिवसात नाल्याचे काम पूर्ण झाले आणि शेतकऱ्यांची वाट मोकळी झाली. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि चांगले खेळाडू तयार व्हावे या उद्देशाने सिंधी रेल्वे येथे कबड्डीचे तसेच व्हॉलीबॉल, क्रिकेटचे दणदणीत सामने दादांनी भरवले. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सत्यात उतरवण्यासाठी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. समाजातील हेच ऐक्य टिकून राहण्यासाठी कधी मुस्लिम बांधवांच्या कवाली कार्यक्रमात सहभाग असो की शीख बांधवांसोबत गुरु नानक जयंती, कधी दुर्लक्षित भोई समाजाला प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे प्रबोधन कार्यक्रम असो, तर कधी भीम जयंती, अशा सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमात अतुल दादा सातत्याने उपस्थित राहतात. आता हिंगणघाटमधील शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी स्वाक्षरी अभियानातून परिवर्तन जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. चला तर परिवर्तन जनसंवाद यात्रेत सहभाग होऊन सर्वसामान्यांचे प्रश्न जाणणारे, शेतकऱ्यांसाठी लढणारे युवा नेतृत्व सन्माननीय अतुल भाऊ वांदिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया. आपला विकास आपल्याच हातून घडवून आणूया. आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक पाऊल परिवर्तनाचा टाकाल हाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.